A shocking call. A voice claiming that it is from Income Tax Department. A raid is about to happen at your Sahib's farmhouse. Want to stop it? Pay up. The caller demanded 1.6 crore initially and then reduced it to rupees 8 lakh, pretending that it is for the senior officers. The target? Minister Chhagan Bhujbal. Hello, I'm Chitra Rajguru from Nashik. You're watching Lokmat Times. It all started last week when Bhujbal's PA Santosh Gaikwad received a suspicious call. The caller claimed that he was from Income Tax Department and a raid is going to happen on Bhujbal's farmhouse. To stop this raid, he demanded money. He called again and again from different locations and different numbers. The case was immediately then reported to Nashik Police Commissioner Mr. Sandeep Karnik, and ACP Prashant Bachau laid a trap to catch this accused. After a careful planning and plotting, the accused 27-year-old Rahul Bhusare was then arrested from Karanjali village. Income tax office मध्ये पैसे आहेत आणि आम्हाला अशी बातमी आहे त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे. तर त्याचे रेट पडणार आहे त्या फार्मवर. तर ती वाचायची असेल मदत करू शकतो तुम्हाला. मग हे संतोष गायकवाड मी साहेबांशी बोलून घेतो. तर असा फोन आहे. म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे, ही काहीतरी गडबड आहे. मी सांगितलं तू त्याच्याशी बोलत आहे. परत त्याला फोन येत राहिले. मग आम्ही जे CPला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं हे असं सारखे फोन येत आहे आणि तुम्हाला सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो. त्याच्यामध्ये गुजरातचे नंबर प्लेट तिकडच्या 3 मोटर बाईक्स घेतल्या पोलिसांनी, आणखी दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली. ती पैसे घेऊन मग तो बोलवल्या ठिकाणी ती गाडी गेली. तो खरं ते त्यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता. पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता. आणि तू सांगायचा डावीकडे उजवीकडे यांना माहिती नाही कोण काय. ठीक आहे, त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो आला. श्री छगनरावजी भुजबळ यांच्या फोनवर एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी बोलतोय, तुमच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड पडणार आहे. मी इन्कम टॅक्स मध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्यांशी बोलून तुमचं प्रकरण सेटल करू शकतो, तुम्हाला पैसे द्यावे लागतील. असं झाल्यानंतर त्यांनी नंतर फोन कट केला. परत काही दिवसानंतर फोन केला, त्यामुळे त्यांनी पैशाची डिमांड केली आणि मग आमदार साहेबांनी सरांना सांगून आम्ही त्या पद्धतीने युनिट 1ची एक टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही सापळा रचला. आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते सुरुवातीला त्याने प्रत्येकी 20 लाख असे टोटल 1,60,00,000 मागितले.
पण कमी करत करत ते आपण 1 कोटीपर्यंत त्याला आपण तयार केलं आणि ती अमाऊंट येताना त्याने धरमपुर गुजरात या ठिकाणी बोलावलं व त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीबरोबर आपली टीम होती, आपल्या 2-3 टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा द्वारे त्याला अटक केली. पहिल्यांदा फोन 23 एप्रिल रोजी आला, त्यानंतर 2 मे रोजी आला, नंतर मग गेल्या 4 दिवसापासून दररोज बोलणं चाललं होतं. आरोपीचं भुजबळ साहेबांबरोबर बोलणं झालेलं नाहीये, कारण फोन तो नंबर त्यांनी त्यांच्या एका PA कडे डायव्हर्ट केल्यामुळे साहेबांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. During the interrogation, Rahul confessed he acted alone. The only intention was to extort money. It is to be noted that the shocking incident happened just 3 days before Chhagan Bhujbal took oath as cabinet minister in new Maharashtra government. The timing of this incident has raised a serious question that how easily public figures are getting targeted. Police says the investigation is still underway.